पण रात्री 12 कोण म्हणजे असं कोण पण असं का म्हणजे सकाळी दिवसा काम नाही होते, दिवसा होत नाही. नाही रात्रीच काम होत. दिवसा ऊन लागते. मग मग ते रात्री अंधारात कसं काय दिसते? लाईट लाईट नाही काही का मग रात्री तुम्ही 12 वाजतापासून काम चालू करता आणि मग सकाळी 10 वाजेपर्यंत काम चालत होतं. हो का? सकाळी ना रात्री 12 वाजता लागलं ना माणूस कामाला, हा. सकाळी 9-10 वाजता संपून जातं काम. मग हे काम झालं की मग नंतर जेवण करून मग जेवण करून आराम करायचा. 3 वाजता परत कामाला लागायचं. परत 3 वाजता कामाला लागायचं. हाय गाइस, सबका वेलकम है स्वप्निल के साथ आज नए स्टोरी के साथ. तुम्ही पण सोबत काम करता? हा हॅलो नमस्कार, परत एकदा सर्वांचं स्वागत आहे स्वप्नील सोबत असंच काही मध्ये. तर आज आपण भेटायला आलो आहे दगडू काकासोबत. काही लोकांना इतिहासाच्या पानावर नसतात, परंतु यांचा इतिहास हा इतिहासापेक्षा पण कमी नसतो. हे आहे दगडू काका. यांचं वय आहे 75. या वयामध्ये नातवंडासोबत खेळायचं सोडून ही अक्षरशः काम करताय. बघूया काय म्हणतात तर दगडू काका. नाव काय बेटा? नाव? तुझं नाव काय? तुझं नाव काय रे? हॅलो नमस्कार, परत एकदा सर्वांचं स्वागत आहे स्वप्नील सोबत असंच काय मध्ये. आज मी नेहमी तुमच्यासाठी काही ना काही घेऊन येतो, तर आज परत एकदा सर्वांचं नवीन स्टोरी मध्ये स्वागत आहे. बघूया काय म्हणतात तर दगडू काका. काय दगडू काका कशा आहात? चांगलं. किती वर्षापासून करताय? 72 वर्षापासून. 72 वर्षापासून करताय? हे गेले 72 वर्षापासून हा वीट भट्टीचा व्यवसाय करतात. म्हणजे कसं कसं काय चालू होते तुमच्या, म्हणजे कसं का दुसरं कसं काही काय करावं वाटलं नाही तुम्हाला? नाही, जे मेहनत तेच करणार किती म्हणून वर्षापासून करताय? 72 वर्षापासून. याच्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागते? काय नाही करावं, मेहनत करावं लागते. चिक गारा करावा लागतोय, हा जिडा थापा लागतोय. हा. मग रात्री 12 वाजता 1 वाजता उठावं लागतंय. रात्री 12 वाजता का बरं? मग हे काम तसंच आहे. 3 वाजता कामाला लागलं मग गारा करायचा. तो परवडत नाही ना आपल्या गावाकडे. परवडत नाही. नाही, का परवडत नाही? पैशासाठी? पैशासाठी परवडत. रोजंदारी करण्याची आपल्याकडे किती रोज भेटतो? आपल्याकडे काय 500-600 परवडत होते, हा. 800-900 परवडत होते. ओके, तर मग आता जर तुम्ही 4 जण आता मी यायचं काम केलं ना, हम्म. हे काम सकाळी रात्री 12 वाजता कधी लागलं ना, हम्म. तेव्हा सकाळी सपले तर तुम्हाला 800, 1700 पण याच्या मागे मेहनत खूप आहे ना. मेहनत. पूर्ण जीवाचं पाणी करावं लागतंय. दोघं जण नाही झाली. 1700-1800 हो का? बघा या जरा इकडे. काम करायचं म्हणजे 72, तुमचं 72 वय आहे आणि एवढं. पण आता तुम्ही असं म्हणू शकत नाही का जो मालक आहे तुमचा, की आमची थोडीशी राहायची व्यवस्था व्यवस्थित करा, अरेंजमेंट असं तेच करतात ते व्यवस्था, सगळी व्यवस्था करते. वगैरे कधीच वाटत नाही? हा? म्हणजे 2026 मध्ये पण अशी सिच्युएशन चालू आहे आता. लोक म्हणते अच्छे दिन आगे है मोदी के हिसाब से. मोदी काही करत नाही का तुमच्यासाठी? मोदी काय करेल तो त्याच्या फक्त आपण आपला बघतो, तो काय करणार आहे. त्याला मेलोडी घ्यायला पाहिजे. मग काही नाही एवढं. नाही म्हणजे आता ही भट्टी आहे ना पूर्ण, ही पण तुमची आहे. तर हे तुम्ही बनवलेली आहे? हा? माय गॉड, या जरा आत. बाप रे. ये बाळा इकडे. खतरनाक काम आहे एकदम. म्हणजे हे सगळं तुम्ही बनवलेलं तुमच्या हाताने? नाही, माणसं असताना गेले गावात. पण याच्यापेक्षा त्या टिनाच्या किंवा तशा रूम करून देत नाही किंवा परमनंट रूम राहत नाही इथे? नाही, आम्हाला त्या टिनाचे ते रूम नाही परवडत. त्यांचं काम नाही होत. काम कसं म्हणजे माणसाला आयुष्य बनायचंय. या रूम मध्ये एकदम हा.
चांगलं लागते. पण असं कधी पण दादा, चांगली पण रूम भेटू शकते ना करून मग भेटते ना, हे काय मागं रूम आहे. जरा तुमचं नाव सांगा बरं. तुमचं नाव दादा? गणेश दगडू बोल. गणेश दगडू भोईर. तुम्ही पण किती वर्षापासून करताय ते लहानपणा कसं 8 वर्षांना असताना करला. शिक्षण? शिक्षण माझं नाही झालेलं आहे. शिक्षण केलंच नाही. आई वडील इकडे राहायचे तर शिक्षण कुठून होणार आपलं. आता या मुलांचं शिक्षण यांचं शिक्षण चालू आहे, इथं शाळेत जातात ते. पण आता तर तुम्ही 6 महिने घरी जाणार ना. मग तिकडे लगेच हे करू आपण, तिकडे बी आहे त्यांचं नाव शाळेमध्ये. पण आता तुम्ही यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणार. मग बाबा आपण शिकले नाही, त्यांच्याकडे तर लक्ष ठेवावं लागेल आपल्याला. आपली जिंदगी खराब झाली पण त्यांना शिकवा. याचं नाव आहे गणेश दगडू भोई. हे दगडू काकाचा मुलगा. हे सुद्धा दगडू काकांना सपोर्ट करतात आणि दोघांचा संघर्ष मिळून एक कुटुंब चालवतात. बघूया, अत्यंत निरागस, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंदानं जीवन जगणारं हे कुटुंब. बघूया काय आपल्याला सांगतायत. काय काय प्रोसेस काय काय नाही फक्त प्रोसेस तिकडे काय नाही, तिकडे काय भट्टी आहे बस, इथून एवढी जागा आहे. वीट भट्टीवरती कशा प्रकारचं काम होत आहे तर ते सगळं सांगतं आपल्याला स्टेप बाय स्टेप. एवढ्या उन्हामध्ये या वीट भट्टीमध्ये काम करणं म्हणजे खायचं काम नाहीये. बघा ना इथं प्रोसेस सांगा मला व्यवस्थित. यान टाकल्यानंतर चिखल बनतं. त्याचं चिखल बनतो. चिखल बनल्यानंतर हे बाहेर काढलं जातंय. हा. बाहेर काढल्यानंतर त्याच्यानंतर वीट बनते. साच्या वगैरे नाही. गेलं ते साचा असतं दावलं असतं तुम्हाला, साचं नाही. या एवढ्या टोटल्या विटा किती असणार? ही 50,000. 50,000? हम्म किती वेळ लागतो 50,000 बनवायला? 50,000 बनवायला तर कम से कम 1-1.5 महिना लागतो. 2 महिने तरी बी. एक एक विधी तुमच्या हाताने बनवली जाते. बया एक वीट कम से कम आता ही भट्टी ती भट्टी ती भट्टी ते 1.5 लाख माल आहे. बोला आहे ना, आणि दवाखाना आहे, टोटल चेक करता 1.5 लगेच. लाख विटा इथे बनवण्यात आली आणि एक एक वीट त्यांच्या हाताने बनवली आहे. तुम्ही इमॅजिन करा, जो किती रक्ताचं पाणी करून, आणि हे काम अत्यंत मेहनतीचं आहे. एकदम दिलदार शेट आहे. ते तुमचं एक plus point. म्हणजे असं समजतंय का ह्यो माझा मजूर नाही, हा. ह्यो माझा भाऊ, घरगुती फॅमिली ही माझी, असं समज. तुम्ही एकाच व्यक्तीकडे खूप वर्षापासून काम करताय. हो, ही दुसरी पिढी आहे की काय? ही दुसरी पिढी. Same शेतकडे. हा, ही तिसरी पिढी लागली आता लगेच. तर यांना पण आता हे सांगणार की काय? नाही हो, यांना कुठंतरी आपण नोकरी वगैरे बघू. कुठे आता यांचं आपलं भविष्य गेलं तर गेलं, आता यांना कुठं इथे मातीमध्ये घालायचं आम्हाला. पण असं कधी कधी तुम्हाला कधी वाटतंय की आपण काय परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा मुलांना शिकवण्याची आस त्यांच्या मनामध्ये आहे. चांगलं टाकत. या इतक्या उन्हामध्ये 40-45 टेम्परेचरमध्ये मुलांसोबत, फॅमिलीसोबत राहणं आणि सोबत वीट भट्टीचं सुद्धा काम करणं, हे काम काही खायचं काम नाही आहे. परंतु या कामामध्ये सुद्धा गणेश दादाच्या चेहऱ्यावर मला स्मित हास्य आणि अत्यंत समाधानी व्यक्ती भेटलं. 2026मध्ये सुद्धा ही सिच्युएशन आहे. हा संघर्ष दाखवण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी मी तत्पर असतो. बघूया काय म्हणतात अजून गणेश दादा. अरे वा. ताईंनी स्पेशली माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. आणि अजून एक या आहे रुपाली ताई, गणेश दादा यांची वाईफ. अत्यंत प्रेमळ आणि खूप हॅप्पी अशी. बघा, या सिच्युएशनमध्ये सुद्धा हसणं याला खूप सारं कौशल्य लागतं. हे मला त्या रुपाली ताईमध्ये दिसलं. आणि हो, यांचा कामाचा टाईम होतो रात्री 12 वाजता सुरू. रात्री 12ला चालू आणि सकाळी 10ला खतम. आणि या ताईसुद्धा त्या दादांसोबत आणि सासऱ्यासोबत हात बटवतात. बघा, वगैरे घेतले तुम्ही? रात्रभर जागी आणि सकाळी काम विथ फॅमिली.
होप सो तुम्हाला हा संघर्ष खूप छान वाटला असेल. तुमच्यापर्यंत मी नवनवीन स्टोरी घेऊन येत असतो आणि माझा एकच हेतू असतो की तुम्हाला हा संघर्ष दाखवावा, जेणेकरून माणूस कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनमध्ये जरी राहिला तरी माणूस किती सुखी आहे आणि किती आनंदी आहे हे दाखवण्याचा मी नेहमी तुमच्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि सोबतच ताईने माझ्यासाठी चहासुद्धा मांडलेला आहे आणि हा चहा घेता घेता माझ्या गप्पासुद्धा चालू आहे. अजून बघूया काय म्हणतात तर गणेश दादा. आणि हो, जाता जाता मस्त गणेश दादासोबत गप्पा मारला आणि चहासुद्धा पिला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघूया अजून काय म्हणतात तर गणेश दादा. आणि ही आहे गणेश दादाची फॅमिली. जाता जाता संपूर्ण फॅमिलीला मी बाय सुद्धा केलं. छान गप्पा सुद्धा केल्या. रुपालीताई, ममता, विराट. खूप मज्जा आली. आणि परत जाता जाता परत दगडू काका काहीतरी बोलणार होते. बघूया काय म्हणतात तर दगडू काका. दगडू काकाच्या वयामध्ये लोक मस्त आराम करतात, एन्जॉय करतात, परंतु दगडू काका या वयात सुद्धा कष्ट करतात. त्यांच्या कष्टाला माझा खूप खूप सलाम. या वयामध्ये काम होते जेवढं करायचं मग. आराम किती दिवसाचा? आराम काय आधी इथून गेला ना. बीपी, शुगर काहीच नाही, काहीच नाही. सवय पडले पहिल्यापासून काम. जुनी लोक आहेत ना ते. म्हणजे आता तुम्हाला आता कुठलं वय चालू आहे सध्या? 72 पेक्षा जास्त वय असणार ना? हा 75 जास्त. 75 75चे 73 74 असेल त्यांना. 73 वयामध्ये लोक एकदम खिडखिडी होऊन जातात. आपलं हा? काम करून करून आधी गेलो रुळली तर काय करेल मग. होप सो ममता, विराट, रुपाली ताईसोबतचं बोलणं तुम्हाला खूप आवडलं असणार. तुम्हाला व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा आणि जितकं होईल तितकं या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून लोकांना ॲक्च्युअल कंडिशन ही माहिती पडली पाहिजे. दगडू काका ज्या वयामध्ये आराम करायचं वय आहे, नातवंडासोबत खेळायचं वय आहे, त्या वयामध्ये हे दगडू काका काम करतायत. लोक जिथे झोपतात तिथेही लोक उठतात आणि रात्री 11 ते सकाळी 10 पर्यंत कामाचा संघर्ष करायचा आणि या तळपत्या उन्हामध्ये या वीट भट्टीमध्ये सुद्धा काम करायचं. सोबत 3 तासाची झोप आणि परत कामाला सुरुवात. हे बिलकुल खायचं काम नाही आहे. तर हे रिअल लाईफमधले एक प्रकारचे हिरोज आहेत. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप सुंदर आवडला असेल. तुमच्याकडे काही ना काही इन्फॉर्मेशन ही माझ्याकडनं गेली असणार. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि या 75 वर्षाच्या दगडू काकांना माझा शेवटचा सलाम आणि खूप 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 शुभेच्छा येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी यांना, यांच्या मुलांना आणि या छोट्याशा कुटुंबाला. तोपर्यंत बघत राहा स्वप्नील सोबत असं स्कायमध्ये. बाय.